फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? माझ्या विचारांचा आणि माझ्या पापपुण्याचा काय संबंध याचा कधी कोणी विचार केला आहे का? नसेल केला ना, तर आज आपण करूया. मला हे तर माहिती आहे की मी जर चांगलं काम केलं तर माझ्या पुण्यात भर पडेल, वाईट काम केलं तर पापात भर पडेल. पण हे माझं झालं प्रत्यक्ष कर्म. श्रीमद भगवद्गीता मला असं सांगत असते की आपले जे विचार असतात ते सुद्धा एक अप्रत्यक्ष कर्म असतात आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्या पापन पुण्याच्या घड्यामध्ये भर पडत असते. आणि शेवटी कितीही केलं तरी मेल्यानंतर मला माझ्या ह्या पापन पुण्याच्या घड्याचाच हिशोब द्यायचा आहे ना. आणि तो हिशोब कोण देणार आहे? माझी अंतरात्मा. कारण जगासाठी मी किती चांगला किंवा कितीही वाईट असलो तरीही माझ्या अंतरात्म्याला माहिती असतं की मी कसं आहे ते. पण प्रॉब्लेम कुठे होतो माहिती आहे? मी आजच्या या घोड्यांच्या रेसमध्ये पळता पळता माझ्या अंतरात्म्यालाही विसरून जातो आणि पापानी पुण्यालाही विसरून जात असतो. आणि काय करतो माहिती आहे? माझ्याच लोकांना हरवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मी जिंकलो हे माझ्याच लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. पण ह्या धावपळीमध्ये किंवा ह्या रेसमध्ये मी कितीही कमवलं तरीही ते सगळं इथेच राहणार आहे ना. मग माझ्यासोबत जे येणार आहे मी त्याच्यावर स्टडी केला पाहिजे, त्याच्यासाठी रेस केली पाहिजे. मग ती भले घोड्यांची असली तरी चालेल, पण त्यावर असली पाहिजे. मग ती रेस कशी जिंकू शकतो मी? तर त्यासाठी मला चांगलं ऐकावं लागेल, चांगलं वाचावं लागेल, चांगलं बघावं लागेल, चांगलं बोलावं लागेल. परिणामी माझे विचार चांगले होतील, परिणामी माझं जीवन चांगलं होईल, परिणामी माझी अंतरात्मा शुद्ध होईल, परिणामी माझ्या पुण्याच्या घड्यामध्ये भर पडेल की ज्याचा हिशोब सगळ्यात शेवट लागणार आहे मेल्यानंतर भगवंताकडे. आणि जर तुम्हाला माझी ही गोष्ट पटली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझी ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.